राज्यात गुलियन-बेरी सिंड्रोम या दुर्मिळ आजाराने धुमाकूळ घातला आहे. सध्या महाराष्ट्रात या आजाराचे तब्बल 74 रुग्ण आढळले असून यातील 14 रुग्णांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत, तर 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ही सर्व माहिती गुगलवरून घेण्यात आली आहे. या सर्व घटनेमुळे भीतीचे वातावरण तयार झाले असून GBS या रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये GBS या आजारानं थोडंसं थैमान घातलेलं आहे. त्या संदर्भात आपण काय काळजी घेतलेली आहे आपल्या विभागामध्ये? नमस्कार, मी डॉक्टर राजश्री कांबळे, वैद्यकीय अधिकारी PHC हेळवाक. सध्या आपल्या सर्वांना माहीतच आहे की GBS हा नवीन आजार आपल्याकडे डोकंवर काढलेला आहे. तर आपला जो आरोग्य विभाग आहे जिल्हा परिषद अंतर्गत, तर त्या विभागामार्फत आपल्याकडे जनजागृती ही मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि या आजाराबाबत लोकांना माहिती व्हावी यासाठी, त्याचप्रमाणे लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात आपली जी आरोग्य यंत्रणा आहे ती लोकांना त्या संदर्भात माहिती देत आहे आणि जनजागृती करत आहे. तर GBS म्हणजे काय? GBS हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे जो ज्यामध्ये काय होतं की आपली जी इम्युनो सिस्टीम आपण म्हणतो, म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती असते, रोगप्रतिकार शक्ती प्रणाली ही जी संस्था आहे ही आपल्याच मज्जासंस्थेवरती आघात करते. नॉर्मली असं होत नाही, पण ह्या आजारामध्ये आपल्याच ज्या मज्जासंस्था आहे त्याच्यावरती ती आघात करते. म्हणजे आपले जे मज्जातंतू असतात, त्याला नर्व्ज म्हणतात मेडिकल टर्ममध्ये, त्याची जी मायलिन शीथ असते ती त्याच्यावर आघात करून ती मायलिन शीथ ते डॅमेज करतात. त्यामुळे नॉर्मली जे आपल्याला सेन्सेस ज्या आपल्या नर्व्ज म्हणजे पोहोचवतात, जे संदेश असतात मेंदूला, आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या नर्व्ज करत असतात, तर ते नॉर्मली आघात केल्यामुळे ते जे आहे ते काम बंद पडतं आणि त्यामुळे आपल्याला या आजारामध्ये मेंदूपर्यंत सेन्सेशन न पोहोचल्यामुळे हातापायांना मुंग्या येणे किंवा स्नायूंचा जो विकनेसपणा आहे म्हणजे कमजोरीपणा आहे तो जाणवायला लागतो. अचानक लुळेपणा येणे. रुग्णांनी व नागरिकांनी काळजी घेणे गरजेचं आहे. काळजी कशी घ्याल? तर यासाठी काळजी काय घ्यायची आहे? मुख्यतः GBS हा आजार असा आहे की ज्याचे जंतू हे दूषित पाण्यामध्ये आढळतात. तर दूषित पाणी पिल्यामुळे ते जंतू आपल्या शरीरामध्ये पोहोचणार आहेत आणि आजार होणार आहे. तर यासाठी आपण खबरदारी घेतली पाहिजे. एक तर पाणी जे आहे ते उकळून घेणे, पाणी शुद्धीकरण केलेच पाहिजे. आपण घरामध्ये एकतर पाणी उकळून पिले पाहिजे, नाहीतर पाणी जे आहे ते व्यवस्थित गाळून घेणे, उकळून घेणे ह्या गोष्टी तर आहेत. त्याचबरोबर पाणी हे क्लोरिनेटेड असणे गरजेचे आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, अन्न हे जे आहे आपण जेवतो ते रोजचं ते ताजं असावं आणि ते पण स्वच्छ, म्हणजे निर्जंतुकीकरण म्हणजे आपण योग्य पद्धतीने शिजवलेलं असावे. ते कच्चे अन्न असू नये किंवा शिळे अन्न आणि ताजे अन्न असे एकत्र करून खाऊ नये. तर अशा प्रकारे आपण याच्या संदर्भात काळजी घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आमचे जी यंत्रणा आहे तो वेळोवेळी आपल्याला याविषयी माहिती देतच आहे. तरी पण आपण सतर्क राहा, घाबरू नका. हा आजार बरा होऊ शकतो. फक्त एवढंच आहे की या आजाराविषयी म्हणजे जर काही लक्षणं आढळली तर आपण त्वरित जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रामध्ये संपर्क साधावा आणि लक्षणांची माहिती त्वरित डॉक्टरांना कळवावी. अशाच काही अपडेट्ससाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज. बघा अभिमानाने, जगा स्वाभिमानाने.